सर्वांना मनापासून नमस्कार करतो। आई एकविरेला वंदन करतो, जिने आम्हाला मातृसत्ता शिकवली, स्त्रियांचा आदर कसा करावा हे शिकवलं। या मातृसत्ताक संस्कृतीच्या बाबतीत नेहमीच मी आपल्या समोर गौरवाने बोलत आलो। परंतु नवी मुंबईमध्ये अक्षता म्हात्रे या आमच्या बहिणीवर जेव्हा 3 ब्राह्मणांनी बलात्कार केला आणि तिला अजूनही न्याय मिळत नाही, त्यानंतर हे शब्द अडथळा करायला लागले की नाही, त्या ताईला न्याय दिल्याशिवाय आपण स्वतःला गौरवाने मातृसत्ताक समाज म्हणू शकत नाही। आणि म्हणून आज हे जसं आपल्या आया बहिणीवरचं संकट आहे, 3 ब्राह्मणांनी केलेला बलात्कार आहे, तसंच आपल्या मातृभूमीवर बलात्कार करण्याचं काम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकास खात्याच्या माध्यमातून करत आहेत। आणि म्हणून या प्रश्नावर सातत्याने मी बोलायला आपल्यासमोर येत आहे। आणि हा जो प्रश्न आहे, गावठाण आणि ओबीसी आरक्षण असा विषय घेऊन आपण हा ओबीसीच्या आरक्षणाशी जोडायचा प्रयत्न करतोय। आणि म्हणूनच हा जो शासनाने काढलेला आदेश आहे दिनांक 23 सप्टेंबर 2024, हा आदेशच आपल्या गावठाण हक्कांच्या विरोधातला आहे। आणि म्हणून शासनाने कायद्यात न जाता आपल्याला फसवण्यासाठी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी केलेल्या बांधकामातील क्षेत्राच्या नियमितीकरण असा फसवा आणि मोघम शब्द वापरलेला आहे। आणि म्हणून ही इथल्या प्रकल्पग्रस्तांची फसवणूक आहे। याच्याविषयी त्यातली जी प्रस्तावना आहे, त्या प्रस्तावनेतल्या फक्त पहिल्या पॅरेग्राफवर म्हणजे 3 आणि 3, 6, 3, 9, 10, 11 ओळींवर फक्त आपण आज बोलणार आहोत। मागच्या वेळी मी याच्यावर बोललो होतो आणि हे आदेश फाडून टाकण्याचं सुतोवाच केलं होतं। आता एकंदरीत यावरच्या सगळ्या प्रतिक्रिया पाहता बऱ्याचशा भूमिपुत्रांनी हा भाडे करार नाकारलेला आहे आणि जमीन मालकी हक्कांची मागणी केलेली आहे। आणि म्हणूनच या आदेशातली प्रत्येक ओळ न ओळ आपण वाचून याच्यावर आपलं जे भाष्य आहे ते मी करणार आहे। मला वाटतं नवी मुंबईमध्ये लोकांनी एकत्र यायला सुरुवात केलेली आहे। आगरी कोळी फाउंडेशननी लोकांना एकत्र आणून त्यावर चर्चा केलेली आहे, परंतु चर्चा काय झाली ती अजून काही समोर आलेली नाही। अशा प्रकारच्या चर्चा नवी मुंबईत एकत्रित न होता प्रत्येक गावठाणामध्ये गाव कमिटींनी केल्या पाहिजेत आणि या आदेशाविरुद्ध ठराव घेतले पाहिजेत, अशी माझी विनंती आपल्याला आहे। आणि म्हणून सर्वप्रथम गावठाण हक्काचे ठराव घेऊन ज्यांनी गावठाणाचे प्रस्ताव दिलेले आहेत, त्या प्रस्तावांपैकी बाळई कालाधोंडा हे जे गावठाण आहे, त्या गावठाणाने आमच्या उरणच्या केवळ सीमांकन न करता घरंसुद्धा मोजलेली आहेत। या गावठाण कमिटीचे सचिव रवींद्र चव्हाण आणि आमचे विनेरकर आणि आमचे जे अध्यक्ष आहेत विश्वनाथ पाटील कराडी समाजाचे, आणि सगळ्या गाव कमिटीला मी धन्यवाद देईन। अशाच प्रकारचा ठराव करंजाडे ग्रामस्थांनी दिला आणि हा ठराव आपल्याला माहीत आहे की माननीय उच्च न्यायालयापर्यंत गेला आणि उच्च न्यायालयाने तिथल्या जमिनी मोजण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकारी रायगड यांना दिलेले आहेत। अशाच प्रकारचा ठराव धुतुंग ग्रामपंचायतचे आमचे माजी सरपंच शरद ठाकूर यांनी घेतला आणि त्यांचा सुद्धा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे। अशाच प्रकारचा ठराव मनोज पाटील जे सार्डे गावाचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा दिलेला आहे। आणि याच पद्धतीने जासई गाव म्हणजे इथलं गावठाण चिर्ले इकडच्या अनेक लोकांनी असे ठराव दिलेले आहेत। मला माहिती आहे मीरा भाईंदर महापालिकेमध्ये पेंडकरपाडा या गावाने असा ठराव दिलेला आहे। आणि असा प्रयत्न अनेक छोट्या मोठ्या गावात झालेला आहे। त्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी प्रथमतः धन्यवाद देतो, कारण ही गावठाण हक्काची जमीन हक्काची अत्यंत पॉझिटिव्ह बाजू झाली। आणि आता आपण हा जो भाडे करार केलेला आहे माननीय एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास मंत्रालयाने आणि सिडकोने, त्याच्याविषयी बोलायला सुरुवात करावी। आणि म्हणून ठाणे पनवेल उरण तालुक्यातल्या 95 गावांची जमीन, खास करून आगरी कोळी कराडी लोकांची जमीन सिडकोने संपादित केली आणि त्याच्यामुळे हा प्रश्न झालेला आहे। परंतु मागच्या व्हिडिओत पण मी सांगितलं होतं, केवळ 95 गावांचा प्रश्न नाही, तर मुंबई ठाणे रायगड पालघर या गावांचा हा प्रश्न आहे। आणि मुंबईमधल्या 12 कोळीवाड्यांचं सीमांकन गावठाण चळवळीच्या माध्यमातून झालेलं आहे। असं असताना
भारतीय जनता पार्टी, मग ते देवेंद्र फडणवीस असतील, माजी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील आणि आताचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जो न्याय मुंबईला दिला, म्हणजे तिथल्या कोळीवाड्याचं सीमांकन गावठाण हक्कांनी केलेलं आहे, मग नवी मुंबईत वेगळं का? म्हणजे एकाच शासनामध्ये असे मतभेद का? किंवा नवी मुंबईच्या जमिनी ह्या लुटायचा हा प्रयत्न आहे का? आणि म्हणून सिडको महामंडळाची स्थापना ज्या कायद्याने झाली तो कायदा आहे महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 कलम 113(3)A अन्वये नवीन शहर विकास प्राधिकरण अशा कायद्याने याची स्थापना झाली. हा जो कायदा आहे त्या कायद्याचा धाक दाखवून रोजच अतिक्रमण तोडण्याची कारवाई आपल्याकडे शासनाची चालू आहे. आता सुद्धा हा आदेश आला तरी एका बाजूने मराठा एकनाथ शिंदे हे ओबीसी आगरी कोळ्यांच्या गावठाणांवर तोडक कारवाई करतायत आणि ज्या जमिनी केवळ अधिसूचित आहेत आणि त्या कुळांना अजूनही मालकी हक्क मिळाला नाही, त्या जमिनी लुटायचा प्रयत्न एखाद्या घुसखोराप्रमाणे भूमाफियाप्रमाणे केला जातोय, त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. म्हणजे प्रकल्पग्रस्तांना आगरी कोळ्यांना एका ठिकाणी सांगायचं तुमची घरं नियमित केली आणि दुसऱ्या बाजूने जमिनी लुटायचा सिडकोचा प्रयत्न कायम चालू आहे आणि म्हणून सिडको ही लुटारू आहे, त्यांचा मी जाहीर निषेध करतो. आणि म्हणूनच नवीन शहर विकास प्राधिकरण करत असताना राज्य शासनाने हा केलेला कायदा आहे. कायद्याचे जाणकार जे आहेत त्यांना माहीत आहे की केंद्राने केलेला जो कायदा आहे, भारतीय संविधानाने केलेला कायदा आर्टिकल 40 नुसार जो गावं संघटित करा आणि त्या गावं संघटित करण्याच्या संस्थेला ग्रामपंचायत असं म्हटलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था जिथून सुरुवात होते ती ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि त्यानंतर नगरपालिका, नगरपरिषद आणि महानगरपालिका आपल्या देशात त्या कायद्याने स्थापित झाल्या. पण प्राथमिक संस्था आहे ती ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या कायद्यानं या गावांना सुरक्षा दिलेली आहे ते भारतीय संविधानाचा आर्टिकल हे निश्चितच या 1966 कलम आहे नगररचना विभागाचं, त्यांनी सिडकोची स्थापना झाली. ते कलम छोटा आहे, तो राज्याचा कायदा आहे आणि तो केंद्रीय कायद्यासमोर टिकत नाही हे कायदा तज्ज्ञांना मी पहिल्यांदा सांगू इच्छितो आणि आमच्या सगळ्या तरुण वकिलांना आणि मित्रांना सांगू इच्छितो. आणि म्हणून संविधानातल्या आर्टिकल 40 नुसार जो कायदा ग्रामपंचायतीचा आहे, गावठाणाचा आहे, तो निश्चितच संविधानामुळे अतिशय श्रेष्ठ असा कायदा आणि त्याच्यासमोर हे जे सगळं सिडको सांगते, नगरविकास कायद्याचा मोठेपणा सांगते, हे लोकांना मूर्ख बनवणं आहे. आणि म्हणून या कायद्याच्या याच्यावर सही करणारे जे IAS ऑफिसर आहेत त्यांचा सुद्धा मी निषेध करतो आणि आपण भारतीय संविधानाचा अपमान केलेला आहे. मला विश्वास आहे की आता नवी मुंबईत अत्यंत विद्वान वकील आहेत, कधीतरी या ज्या GRला कोणीतरी वकील नक्की चॅलेंज करेल आणि कोणी नाही केलं तरी आम्ही करू हे मी खात्रीने सांगतो. आणि म्हणूनच आगरी कोळी कराडी ओबीसींच्या जमिनीवर हे सगळं हा डोलारा सिडकोचा उभा आहे आणि इथल्या लोकांना लुटण्यासाठीच जे सत्ताधारी मराठी आहेत, ब्राह्मण आहेत, यांनी हा कायदा आणलेला आहे. आणि म्हणूनच कुळ कायद्याने आम्हाला ज्या जमिनी भेटल्या होत्या, नेहमीच मी उल्लेख करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांचा, की ज्या लोकांनी आपल्याला जमीन हक्काचा कुळ कायदा दिला, 1932च्या आंदोलनाने हा आम्हाला कायदा मिळाला आणि या कायद्यामुळेच आम्ही आज जमिनीचे मालक झालेले आहोत. त्याच्यापूर्वी आम्ही भूमिहीन होतो, म्हणजे पेशवाईच्या काळामध्ये आम्ही भूमिहीन होतो आणि आता आपल्याला हा जो कायदा भेटलेला आहे त्या कायद्यामुळे पुणेच्या एक फोन दे इकडे. कोण आहे? ठीक आहे, जाऊ दे. हा जो कायदा आहे तो कुळ कायद्याने आपल्याला जमिनी भेटल्या होत्या आणि पेशवाईच्या काळात आम्ही भूमिहीन झालो होतो. त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला जमिनीचा अधिकार दिला होता आणि म्हणून कुळ कायद्यामुळे आम्ही जे जमीन मालक झालो ते सुद्धा आम्ही भूधारक होतो. 20 गुंठे, 10 गुंठे, 1 एकर जे कुळ जमिनी कसत होते त्यांना ह्या जमिनी भेटल्या होत्या आणि अल्पभूधारक असलेल्या लोकांना भूमिहीन करण्याचं पहिलं काम MIDCने केलं. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, एकनाथ शिंदे हे काही नवीन आहेत, अशा अनेक मराठा मुख्यमंत्र्यांनी, महसूल मंत्र्यांनी आगरी कोळ्यांना लुटण्याचा प्रयत्न केला आहे, ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी लुटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून MIDCने जे भूसंपादन केलं ते आपल्याला माहिती आहे. 95 गावापुरतं बोलायचं झालं तर ठाणे बेलापूर रोडच्या वरच्या भागाला त्यांनी लुटलं आणि खालचा भाग सिडकोच्या ताब्यात दिला. मुंबईमध्ये इंडस्ट्रीयल झोन जाहीर करून, ठाणे जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात इंडस्ट्रीयल झोन जाहीर करून औद्योगिक करण्यासाठी आगरी कोळ्यांच्या जमिनी घेतल्या. याच कायद्याने शेतच्या सुद्धा जमिनी घेतल्या
आणि नेहमीच आमच्या आगरी कोळ्यांना लुटायचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केलेला आहे. MIDC साठी ज्या जमिनी घेतल्या त्यामध्ये किती एकर जमीन घेतली तरी त्याचं पुनर्वसन 1 गुंठ्यात करायचा असा उफराटा निर्णय इथल्या सरकारने घेतला आणि या MIDC विरुद्ध लढणं अजून बाकी राहिलेलं आहे. आणि म्हणून MIDCच्या अन्यायाविरुद्ध कुणीच लढले नाही, कारण त्यावेळी लोकांना असं वाटत होतं की महाराष्ट्र राज्य शासन हे लोकांच्या कल्याणासाठी उद्योगांची उभारणी करते आणि म्हणून लोकांनी देशसेवेसाठी देशप्रेमासाठी या जमिनी दिल्या. परंतु हा ब्राह्मण मराठ्यांचा इथल्या लोकांना लुटण्याचाच भाग होता हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणूनच या जमिनीवर आता MIDCच्या जमिनीवर पूर्ण कारखाने पण उभे केले नाहीत, त्याच्यावर झोपडपट्ट्यांनी अतिक्रमण केलं आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम इथे एकनाथ शिंदे करतायत. म्हणजेच आमच्या जमिनीवर धंदे करायचे, बिल्डरांना त्या जमिनी द्यायच्या आणि पैसे कमवायचे आणि निवडणुका लढायच्या, अशा प्रकारचं हे ब्राह्मण मराठ्यांचं धोरण निश्चितच आगरी कोळ्यांच्या डोक्यात संताप आणण्यासाठी कारणीभूत होत आहेत. आणि म्हणून या झोपड्यांच्या पुनर्वसनामध्ये मालकी हक्काची घरं त्यांना देतात, परंतु गावठाणातले जे आमचे भूमिपुत्र आहेत ज्यांनी MIDCला जागा दिली, त्यांनी सिडकोला जागा दिली, त्या लोकांना मात्र भाडेकराराने जमीन देण्याचं काम हे एकनाथ शिंदे करतायत. या एकनाथ शिंदेनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राला लुटलेलं आहे आणि आता जे लूट चालू आहे, भाडेकरू ठरवायचा प्रयत्न चालू आहे, त्यामध्ये निश्चितच इथल्या प्रकल्पग्रस्तांनी आपला स्वाभिमान जागृत करून या पक्षाचा निवडणुकीमध्ये पूर्ण पराभव करणं हे लोकशाहीतलं आपलं पहिलं काम आहे. आणि म्हणून MIDC आणि सिडकोसाठी दोनदा भूसंपादन झालं आणि इथल्या आगरी कोळी कराड्यांना पूर्णपणे भूमिहीन केलं गेलेलं. ज्यांना जमिनी नव्हत्या त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नारायण नागूंनी कुळ कायद्याद्वारे जमिनी दिल्या. त्या कुळ कायद्याने मिळालेल्या अल्प जमिनी हे MIDC आणि सिडकोच्या कायद्याकांनी काढून घेणारे महाराष्ट्राचं मराठा आणि ब्राह्मणांचं शासन हा लोकशाहीला लागलेला कलंक आहे आणि हा कलंक आम्ही पुसला पाहिजे. म्हणून आगरी कोळी कराडींना, ओबीसींना पूर्णपणे भूमिहीन करण्याचा हा डाव मुंबई परिसरात झालेला आहे, याचा आम्ही निषेध केला पाहिजे. आणि हे कमी की काय, कोयना प्रकल्पग्रस्तामध्ये विस्थापित झालेल्या मराठ्यांना आमच्या पनवेलमध्ये, ठाणे जिल्ह्यात पुनर्वसनासाठी जमिनी बदल्यात जमिनी दिल्या. 5 एकर जमीन गेली तर 5 एकर जमीन दिली, परंतु आम्हाला सिडको पुनर्वसनात 100% जमिनी घेऊन 12.5% भूखंड दिले. MIDC मध्ये 100 एकर जमीन गेली तरी 1 गुंठा जागा दिला. आगरी कोळ्यांवरचा हा जो राग आहे, हे शोषण आहे. या शोषणाबद्दल आगरी कोळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि आपल्या जातीसाठी मराठा मुख्यमंत्री कशा प्रकारे आपल्या जातीच्या फायद्याचे निर्णय घेतात आणि इथे विषमता पेरतात, याविषयी लोकांनी आपल्या मनात संताप व्यक्त केला पाहिजे आणि जाहीर पण केला पाहिजे. आणि म्हणून ज्याने आम्हाला जमिनी दिल्या त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, नारायण नागू पाटलांना आम्ही विसरलेलो आहोत आणि हा मराठा सत्तेचा माजोरपणा तो आम्ही सहन करून आमच्या लोकांना उद्ध्वस्त होताना पाहत आहोत, हे निश्चितच निषेधार्ह आहे. आणि म्हणून कोयना प्रकल्पग्रस्तांना रायगड जिल्ह्यात त्या महागड्या जमिनी देण्याचं कारण काय होतं? कारण घाटावर मराठ्यांच्या अगोदरच हजारो एकर जमिनी आहेत. महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे महाराष्ट्राची 60% जमीन आहे, 60% पाणी आहे, परंतु त्यांचं पुनर्वसन तिकडे न करता खाली कोकणात आणायचं कारण काय? त्यांचं राहणीमान वेगळं, इथलं राहणीमान वेगळं. आणि उदयनराजे भोसले सारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसांकडे 42,000 एकर जमीन आहे. ती जमीन या कोयना प्रकल्पग्रस्तांना का दिली नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून कधीतरी आगरी कोळ्याने हा अन्याय समजून घेतला पाहिजे. तुम्ही जरी जातीभेद मानत नसलात तरी या महाराष्ट्रात ब्राह्मण आणि मराठ्यांनीच आपल्याला लुटलेलं आहे आणि या ब्राह्मण आणि मराठ्यांच्या लुटीच्या विरुद्ध पहिलं आंदोलन नारायण नागू पाटील आणि आमचे दत्ता पाटील यांचे वडील नारायण नागू पाटील आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. याचा सुद्धा विसर नवी मुंबईकरांनी करू नये. मला आता असं वाटायला लागलं की रायगड जिल्ह्याने कुळ कायद्याचं आंदोलन केलं, रायगड जिल्ह्यातले नेते दिबा पाटील यांनी सिडको विरुद्ध आंदोलन केलं, रायगड जिल्ह्यातल्या दत्ता पाटील यांनी सेज विरुद्ध आंदोलन केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी केलं. अशा प्रकारची आंदोलन करण्याची परंपरा ठाणे जिल्ह्याला नसल्यामुळे आजही भाडे करार तोंडावर फेकल्यानंतर आपल्या लोकांना राग येत नाही. आणि हा राग जागवायचा असेल तर नवी मुंबईतल्या सगळ्या आगरी कोळ्यांनी एकदा चरीला गेलं पाहिजे, एकदा रायगडावर गेलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या आम्हाला जमिनीची मालकी दिली, आरमाराचे मानकरी बनवले, त्या महापुरुषांना आपण भेटलं पाहिजे. त्यांना भेटल्याशिवाय तुमच्या अंगात हा लढा संचारणार नाही. आणि ही जी गुलामी आहे, आदेश निघाल्यापासून आपल्याला माहित आहे, आदेश निघालेला आहे 23 सप्टेंबर 2024ला, अजूनही लोकांना ही जी गुलामी लादली जाते त्याचा राग येत नाही आणि याचा निषेध करावा तितका कमी आहे. आणि म्हणून सिडको क्षेत्रात जमीनदार माथाडी मराठा समाजाला
मोफत घरी दिली गेली, कोपरखैरण्यामध्येही मोफत घरे दिली गेली. काय संबंध होता यांचा? हे पण नोकरी करत होते. आमचे सुद्धा लोक आहेत, सफाई कामगार आहेत, आगरी कोळी, त्यांना मोफत घरी सिडको का देत नाही? मराठ्यांचं नगरविकास खातं, मराठ्यांचा मुख्यमंत्री म्हणून माथाडी कामगारांना फुकट घरं आणि त्या गावात राहणाऱ्या लोकांना अनधिकृत बांधकाम म्हणून तोडायला हे सिडकोचे मराठा पोलीस अधिकारी आणि मराठा प्रशासक येतात. तेव्हा आमच्या लोकांना कधीतरी जातीचा प्रश्न कळला पाहिजे. हा जातीचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा माहित होता आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या तत्कालीन प्रशासक मराठा आणि ब्राह्मण म्हणजे पाटील आणि कुलकर्णी यांच्या गड्या उद्ध्वस्त करून रयतेचं स्वराज्य 18 पगड जातींचं स्वराज्य इथे आणलं होतं. परंतु हा इतिहास आम्ही समजून घेत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे केवळ मराठ्यांचे शत्रू अशा प्रकारचा हिंदुत्ववाद्यांनी जो प्रचार केलाय त्यांना आम्ही बळी पडतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये मायनाक भंडारी हे ओबीसी आरमार प्रमुख होते आणि दर्यासारंग दौलत खान हा मुस्लिम सेनानायक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख होता. हे नवी मुंबईकर ठाणे जिल्हा विसरून चाललेला आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घ्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आमची आगरी कोळ्यांची गावं उसवली, त्यांना आरमार प्रमुख केलं आणि त्यांना कसायला शेती दिली, नांगर दिले, बियाणं दिल्या, बोटी दिल्या, सगळ्या प्रकारचे अधिकार दिले. अशा प्रकारचा राजा पूर्ण देशात झाला नाही. आज मराठा बांधव सांगतात छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या मराठ्यांचे आहेत, क्षत्रिय कुलावंत आहेत. ब्राह्मण सांगतात ते गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यातले कोण नव्हते, यातले कोणाचेही नव्हते. तर छत्रपती शिवाजी महाराज हे इथल्या रयतेचे, आगरी कोळी, भंडाऱ्यांचे, SC STचे राजे होते. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या जमिनी पेशव्यांनी ब्राह्मणांनी काढून घेतल्या आणि ते मनुस्मृती आणली आणि आम्हाला भूमिहीन केलं. या मनुस्मृती विरोधात आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील लढले. हा इतिहास महाराष्ट्राच्या आत्ताच्या शासनाला सांगणं गरजेचं आहे. म्हणून हा आदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांनी दिलेले आमचे अधिकार नष्ट करणारा आहे. आणि म्हणून या सगळ्या महाराष्ट्राने अशा प्रकारच्या आमच्या लोकांना पुन्हा एकदा पहिल्यांदा भूमिहीन केलं, आता घरहीन करणाऱ्या आदेशाचा जाहीर निषेध केला पाहिजे. आणि म्हणून पंतप्रधान आवास योजना सुद्धा इथल्या सरकारी जमिनीवर आणली आणि इथल्या लोकांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला, सामाजिक दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला. गावठाण विस्तारासाठी आवश्यक असलेली जागा आमची ती यांनी खाऊन टाकलेली आहे. आणि मग एवढं सगळं केल्यानंतर आता गावठाणांचं काय? गावठाणांना जमीन मालकी का नाही हा प्रश्न माझा माननीय मुख्यमंत्र्यांना आहे. आणि म्हणूनच आगरी कोळी समाजाला मुंबई, ठाणे, रायगडात गावागावातून हद्दपार करण्याचा डाव आहे. याचा निषेध केवळ 95 गावांनी न करता ठाणे, रायगड, पालघर, मुंबई इथल्या समाजाने एकत्र करून करावा. ज्या पद्धतीने लोकनेते दिबा पाटलांच्या नावाच्या हक्कासाठी आम्ही एकत्र आलो त्याच पद्धतीनं गावठाण हक्कासाठी आम्ही एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं. नवी मुंबई प्रकल्पासाठी अधिसूचित केलेल्या जमिनीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. यांची दादागिरी बघा किती. अहो फक्त सांगितलं आम्हाला ही जमीन घ्यायची आहे, अधिसूचित केले म्हणजे काय तुमच्या बापाची जमीन आहे का? आणि तुम्ही सूचना काढणार आणि जमीन तुमची असं होतं का? आज ज्यावेळी 1970ला सिडको आले त्यामध्ये जमिनीचे भाव कमी होते, 3 ते 4 हजार रुपये एकर होते. आज 5 कोटी गुंठा आहे. एवढ्या वर्षात ती जमीन तुम्हाला संपादित करता आलं नाही, त्या जमिनीचं पुनर्वसन तुम्हाला देता आलं नाही, मूल्य देता आलं नाही. आता तुम्हाला कोण जमिनी देणार आणि कुठल्या तोंडाने तुम्ही जमिनी मागता? तुम्ही काय नवी मुंबईचे शहर निर्माण करणारे लोककल्याणकारी लोक नाही आहेत, तर तुम्ही लोकांना फसवणारे लोक आहेत. इथल्या जमिनी चढ्या भावाने विकून नफा कमावणारे लोक आहोत. दाखवावं सिडकोनी कुठल्या प्रकल्पग्रस्तांचं पूर्णपणे पुनर्वसन केलंय किंवा पूर्णपणे 12.5% दिलेत हे तुम्ही दाखवावं. परंतु असं नाही. आम्ही अधिसूचित केलात म्हणजे काय तुम्ही काय राजे झालेत का इथले? ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये लोकांना आपल्या हक्काधिकारांचा जो विषय आहे तो मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. अधिसूचित केल्यात आणि ते प्रलंबित आहे. आता सिडको संपा गुंडाळा आता सिडको. कारण ज्या लोकांनी तुम्हाला जमिनी दिल्या त्यांना तुम्ही त्यांच्या हक्काची घरं देत नसाल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा जमिनी का द्याव्या? पुन्हा पुन्हा आम्ही मूर्खपणा का करायचा हा प्रश्न माझ्यासमोर आहे. आणि म्हणून ज्यांच्यावर ज्या जमिनीवर गावी वसलीत ती उठवण्याचा प्रयत्न पनवेल आणि उरणमध्ये चालू आहे. परवाच मी पेंदर गावामध्ये गेलो होतो आणि या गावामध्ये जमीन कसत असल्या कुळांना 1 रुपया न देता तिथली जमीन घेण्यासाठी अतिक्रमण विभागाने नोटीस लावली आणि ते पेंदर गाव सगळ्या शक्तीनिशी आता एकत्र येतं. हा खरा म्हणजे इथला अन्याय आहे. आता सिडकोला 1 इंच जागा कुठल्याच ग्रामस्थांनी देऊ नये अशी माझी विनंती आहे. कारण सिडको ही लोककल्याणकारी संस्था नाही. सिडको ही नफेखोरी करणारी, लोकांना लुटणारी, ब्राह्मण मराठ्यांच्या उच्चवर्णीयांची संस्था आहे आणि तिचा जाहीर निषेध समस्त ओबीसीने केला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून भूसंपादन झाल्यानंतर देखील प्रकल्पग्रस्तांनी प्रामुख्याने गावठाणामध्ये बांधकाम केलेत असं सिडको या सगळ्या GR मध्ये म्हणतं. अरे मूर्खांनो,
भूसंपादन म्हणजे काय? भूसंपादन म्हणजे तुम्ही एसी ऑफिसमध्ये बसायचं आणि सूचना काढायची, लोकांचं पुनर्वसन काय, जमीन काय, कोण कसतंय, तिथे झाडं किती, काय किती, याचे पंचनामे करायचे नाहीत आणि केवळ सातबारे तुमच्याच जातीचा तहसीलदार आणायचा, तुमच्याच जातीचा जिल्हाधिकारी आणायचा आणि ओबीसीने लुटायचं, ओबीसीना लुटायचं, हे चालणार नाही. गावठाणाभोवती बांधकामे केलीत म्हणजे काय? हे सगळ्यात वादग्रस्त विधान यामध्ये केलेलं आहे. इंग्रजांनी 1932 साली या देशाची मोजणी केली. या देशाची जातीनिहाय लोकसंख्या मोजली आणि सांगितलं की इथली मूळ गावठाणं 1 एकर आणि 2 एकर आहेत. आता त्या मूळ गावठाणानंतर महाराष्ट्रात आलेल्या ब्राह्मण मराठा राज्यकर्त्यांना इथली गावच मोजता आली नाहीत. इथे जे तहसीलदार आणले, इथे जे कलेक्टर आणले, हे आगरी कोळ्यांच्या विरोधी होते आणि यांनी कधीही गावं मोजली नाही की दर 10 वर्षांनी लोकसंख्या किती वाढते. 1970 पासून जर आज जी दशकं पाहिलीत, 1970, 1980, 1990, 2000, 2010, 2020 हे जर पाहिलं तर 1 किलोमीटरची हद्द आमची वाढली पाहिजे आणि ते 250 मीटर आणि 500 मीटरचे नियम लावताना हे काकू करतात. अरे तुमची जमीन आहे काही, ही जमीन आमची आहे, आमच्या पूर्वजांची आहे आणि तिथे तुम्ही आम्हाला जमिनी देणार नाही, हे कोण ऐकून घेणार? परंतु हे सगळे दादागिरी ऐकणारे आमचे इथले आमदार खासदार पाहिले की हसावं की रडावं कळतं. तुम्हाला नेते केलं कोणी? तुम्ही निवडणुकात जिंकल्यात कशा? तुमच्यात खरोखर इथल्या भूमिपुत्रांचा विषय मांडणारं नेतृत्व करण्याची हिंमत तुमच्यामध्ये आहे का? ज्या क्रूर अशा ब्राह्मण मराठा शासकांच्या विरुद्ध तुम्हाला बोलायचं आहे, त्यामध्ये तुम्ही आमची बाजू मांडत नसाल तर तुमच्या नेतृत्वाचा उपयोग काय इथल्या भूमीला? आणि म्हणून हे नेतृत्व करण्यासाठी आता सर्वसामान्य माणसांनी पुढे आलं पाहिजे. गावठाणाभोवती बांधकामं केली म्हणजे गावठाणाचा आकार किती आहे हो? नगरविकास खात्याला शिडकोला माझं म्हणणं आहे, जे गावठाण इंग्रजांनी दिले त्यानंतर कुणाला मुलंच झाली नाहीत का? सगळे निपुत्रिक जन्माला आले का? जी मुलं झाली त्यांच्या लोकसंख्येला ते घरं कुठं बांधणार? तर गावाभोवतीच बांधणार. याला तुम्ही अतिक्रमण म्हणता कसं? आणि म्हणून या नगरविकास खात्याचा GR वाचण्याची सुद्धा लायकी आपल्या सुशिक्षित तरुणांची पाहिजे. आपल्या बांधकामांना अनधिकृत नैसर्गिक लोकसंख्या वाढीपाठी आमच्याच जमिनीत केलेल्या बांधकामांना कोणी अतिक्रमण म्हणत असतील तर हा आदेश आम्ही गावागावामध्ये जाळला पाहिजे. लोकशाही असली तरी आपल्यावरचा अन्याय बोलण्याची हिंमत आपण ठेवली पाहिजे. ज्या दिवशी आपल्या गळ्यापर्यंत ह्या लोकांचे शासकांचे हाक येतात तेव्हा प्रतिकार करण्यासाठी मैदानात आलं पाहिजे, मैदानात उतरलं पाहिजे. रस्त्यावरची आंदोलनं जर बंद झाली तर लोकशाही संपते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रस्त्यावर येऊन 14 तळ्याचं आंदोलन केलं, सरी शेतकरी संप केला, आपल्याला माहित आहे सावकारांविरुद्ध रस्त्यावरचं आंदोलन केलं, मनुस्मृती दहन जाहीररित्या केलं आणि ही आंदोलनं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या पूर्व काळात केलीत आणि आम्हाला शिक्षण दिलंय की लोकांच्या हक्कासाठी रस्त्यावर लढावंच लागतं. ती लोकशाही असू दे किंवा हुकुमशाही असू दे, म्हणून आपल्या अधिकारांसाठी आपण लढलं पाहिजे. 1932च्या सर्वांनी इंग्रजांनी गावठाणांच्या नोंदी घेतल्या. त्यानंतर या शासनाला सत्ताकरणामध्ये गावांच्या नोंदी घेतल्या पाहिजेत, गावं मोजली पाहिजेत. हे मोजायला वेळच नाही भेटणार, मजा करण्यामध्ये या सरकारचा वेळ गेलेला आहे. आणि म्हणून त्यानंतर केवळ 10% गावठाणात, फक्त 10%, कळंबोलीचं उदाहरण मी नेहमी देतो की 2 एकर फक्त त्यांचं गावठाण जुनं आहे आणि 32 एकरची आजची वाढ आहे, एकूण 34 एकर झालंय. ते 32 एकर जागा आमची सिडकोची आहे असं जेव्हा ते सिडकोचे एक अतिक्रमण पथकाचे प्रमुख SS पाटील बोलले तेव्हा त्याने सांगितलं, SS पाटील तुम्ही कोल्हापूरचे ना, कोल्हापूरची गावं वाढली नाहीत का? मग कोल्हापूरची जे मूळ गावठाण 10% त्यात वाढलेली जी घरं आहेत ती तुम्ही तोडता का गावाला जाऊन? तुम्ही त्या अधिकारी नोकरीला आलात ना, कधीतरी भूमिपुत्रांच्या जागेत येऊन सिडकोमध्ये पगार घेता, मोठमोठे पगार घेऊन मोठमोठी मानधनं घेता, कधीतरी भूमिपुत्रांविषयी कृतज्ञता ठेवून कधीतरी बोला. आणि म्हणूनच ज्या पद्धतीने इथला मीडिया आज प्रकल्पग्रस्तांची बाजू मांडत नाही, ह्याच्यावर चर्चा घडून येत नाही, कुठल्या पत्रकारांना गावठाण प्रश्न म्हणजे काय आणि भूमिपुत्रांचा प्रश्न म्हणजे काय हे समजून घ्यावंसं वाटत नाही. मी एकदा डोंबिवलीच्या एका सभेत गेलो होतो आणि त्या सभेमध्ये जेव्हा तिथल्या सरकारने सांगितलं की सरकारी जमिनीत तिथल्या आगरी कोळ्यांनी अतिक्रमण केलीत, तिथला जो विमानतळाचा प्रश्न त्यावेळी सांगितलं की आगरी कोळ्यांच्या लग्नामध्ये हे पत्रकार मटण भाकऱ्या खायला येतात, पण जिथे राबाची पेरणी होते 1948 पासून जे शेती लावतात आणि 1 एप्रिल 57 जमिनीत आहेत त्यांना अतिक्रमण करणारे असा शब्दप्रयोग सरकारने वापरल्यानंतर पत्रकारांनी आगरी कोळ्यांची बाजू घ्यायला होती, तिथे बाजू घेतलेली नाही. त्यावेळी मी जाहीर सभेत त्यांचा निषेध केला. त्यानंतर काही पत्रकार माझ्यावर अंगावर धावून आले. त्यांना सांगितलं की आम्ही काय मूर्ख लोक नाहीत आल्या गेलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायला, आम्ही तुमचं स्वागत करतो, कधीतरी आमच्यावर जेव्हा संकट येईल तेव्हा तुम्ही आमची बाजू मांडाल. म्हणून नवी मुंबईच्या सगळ्या पत्रकारांना माझी विनंती आहे की नवी मुंबईकर आगरी कोळ्यांचा इतिहास तुम्ही समजून घ्या.
छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक यांच्या काळापासून आम्ही सागर किनारी या देशाचं रक्षण करणारे लोक आहोत आणि त्यांची गावठाणं सुरक्षित ठेवण्यासाठी जो संघर्ष चालू आहे तो संघर्ष आपण समजून न घेता तुम्ही सांगताय की भाडेकरांनी जमीन घ्यायला काय हरकत आहे? विजय नहाटांसारखे माझे IAS अधिकारी नवी मुंबई पालिकेचे आयुक्त सुद्धा या भाडेकराराचं समर्थन करतात. नाटा साहेब, तुम्ही IAS होतात. ज्या लोकांनी या नवी मुंबईला जमिनी दिल्या त्यांच्या जमिनी भाड्याने द्या असं तुम्ही बोलता आणि तुम्ही अपेक्षा ठेवता की नवी मुंबईत तुम्हाला कोणी आमदार म्हणून निवडून आणलं पाहिजे. एकालाही ह्या लोकांना आता आमदार म्हणून निवडून द्यायची गरज नाही. आणि एकनाथ शिंदेच्या जवळचे जे लोक आहेत त्यांनी हा जो आदेश काढला त्यांनी समोर येऊन पहिल्यांदा गावाच्या बाहेर आमच्या आगरीकोळ्यांची जाहीर माफी मागावी आणि मगच गावात प्रवेश करावा. तुमचं स्वागत असंच लोकांनी काय केलं पाहिजे अशी मी विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आणि म्हणून 10% गावठाणामध्ये नैसर्गिक वाढीपोटी वाढलेल्या लोकसंख्येने राहायचे कुठे हा प्रश्न इथे आलेल्या कुठल्याच नागरिकांना पडला नाही. आज नवी मुंबईमध्ये जे लोक सिडकोच्या घरामध्ये राहायला आलेत त्यांनी कधीतरी ह्या मूळ गावकऱ्यांची अवस्था पाहिली पाहिजे. त्यांच्याशी कृतज्ञतेचे 2 शब्द बोलले पाहिजे की त्यांनी जागा दिल्या म्हणून हे नवी मुंबई शहर वाढलं. किंबहुना मुंबई ठाणे सुद्धा शहरं ही आगरी कोळ्यांच्या त्यागामुळे वाढलेली आहेत याची आठवण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. मला खरं दुःख वाटतं की जो मुख्यमंत्री इथे आला भाड्याने राहिला, जो खासदार मस्के इथे खासदार झाला, आगरी कोळ्यांच्या पट्ट्यात झाला, ते सुद्धा इथल्या भूमिपुत्रांशी कृतज्ञ झालेले आहेत आणि त्याची प्रचंड चीड मला येते. ह्या लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे चुकीचे नेते निवडले जातात. याला काय करावा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आम्ही जाती संपवायला निघालो. जाती संपल्या पाहिजे, देशामध्ये समता आली पाहिजे. परंतु ब्राह्मण मराठ्यांची दादागिरी पहिल्यांदा असं वाटतं की मागासवर्गीयांच्या ओबीसींच्या प्रत्येक जातीला नव्याने जागा केलं पाहिजे आणि हे शोषक लोक आहेत यांना शासनातून हद्दपार केलं पाहिजे. यासाठी नवा लढा उभारण्याची वेळ आली आहे. आणि म्हणून इथे महसूल विभागात आलेले तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, भूमी अभिलेख यांनी गावाच्या बाहेर झालेल्या लोकसंख्येची नोंद केली नाही. सिडकोने अशी दादागिरी केली की या महसूल अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही आपल्या घरात गप्प बसा, तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये गप्प बसा, आता जो काही कारभार करायचा तो आम्ही करू. आणि याच्यामुळेच अशी ही दुर्घटना आपल्याकडे घडलेली आहे की असूनही खास मालक घरचा आता आमच्यावर चोर म्हणायची वेळ आली, आम्हाला चोर म्हणायची वेळ. आणि म्हणून सिडकोने नगर विकास खात्याने मूळ गावठाणापर्यंत 10% जे मूळ गावठाण तिथपर्यंत भूसंपादन केलं. ही भूसंपादन म्हणजे महाराष्ट्र शासनाची घोडचूक आहे. इथल्या सिडकोचा उधळलेला जो वारू आहे तो मूळ गावठाणापर्यंत कधी गेला हे आगरी कोळ्यांना कळलं नाही. आणि म्हणून एकामेकांची डोकं फोडण्यासाठी, एकामेकांचे खूट पाडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या समाजाने शत्रू कोण आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि शत्रू समजून घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आम्हाला कसं मूर्ख होऊ नये. आणि म्हणून मूळ गावठाणापर्यंत केलेले भूसंपादन खरं म्हणजे रद्द करण्याची मागणी इथल्या प्रत्येक गावाने केलं पाहिजे. सगळ्यांनी एकत्र लढायची गरज नाही. प्रत्येक गाव म्हणून एकत्र लढलं तरी सिडकोला इथे परत पाठवता येईल. आणि म्हणून सिडकोच्या ज्या घोडचुका आहेत त्या घोडचुकावर एकही शब्द न बोलता वर्तमान 23 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय CID 317 प्र 94 नवी मुंबई 10 मध्ये एकनाथ शिंदेनी खरं म्हणजे या आदेशावर माफी मागायला पाहिजे. ही माफी मागितल्याशिवाय त्यांनी निवडणूक लढू नये. आणि म्हणून निवडणुका आता जाहीर होण्याची वेळ आली आहे आणि ह्या निवडणुका ब्राह्मण मराठ्यांच्या या हुकुमशाही विरुद्ध इथल्या ओबीसीने लढल्या पाहिजेत. आपल्या जातीचे उमेदवार दिले पाहिजेत. एकही मराठा आणि ब्राह्मणांना आपल्या भागात मुंबई, ठाणे, रायगडमध्ये उमेदवारी कोणी दिली तर त्यांना पराभव करण्याची जबाबदारी या समाजाची असेल याची नोंद आमच्या आगरी कोळ्यांनी घ्यावी. आणि म्हणून मूळ गावठाणाभोवती झालेली बांधकामे ही अतिक्रमणे असतील तर ती केवळ नवी मुंबईत नाही साऱ्या महाराष्ट्रात आणि देशात आहेत. आणि म्हणून मूळ गावठाणाच्या मूळ गावठाणाच्या बाहेर जी लोकसंख्या त्या गावातल्याच लोकांची, त्यांचीच मुलं, त्यांचीच नातवंड, त्यांची पतवंड वाढलेली आहेत, त्यांनी ती घरं बांधलीत आणि आपल्या शेतजमीन बांधलीत. आणि ह्यांना अतिक्रमण म्हणणारे प्रशासक आहेत ते काय अभ्यास करतात की नाही. आणि म्हणून कधीतरी मी त्यांना सांगतो की नगर विकास किंवा सिडकोची स्थापना ज्या कायद्याने केलेत त्याच्यापेक्षा जुना कायदा भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 40 हा ग्रामपंचायत अधिनियम आहे किंवा ग्रामपंचायत कायदा आहे तो विसरला कसा. की राजकीय नेत्यांनी सांगितलं लूट, याला चाव, तर कुत्र्याप्रमाणे दुसऱ्याच्या जाऊन चावा घ्यायचा. यामध्ये मग IAS अधिकाऱ्यांनी कुठलं प्रशिक्षण घेतलंय? या भारतीय संविधानाप्रती कुठला प्रामाणिकपणा त्यांनी आपल्या जीवनात जपलाय हा प्रश्न या अधिकाऱ्यांना माझा आहे. आणि असं जर तुम्ही केलाल तर देशातली लोकशाही धोक्यात येईल. आणि म्हणून ही जी बांधकामं आहेत तोडण्याची हिंमत ही जी बांधकामं आहेत सगळ्या महाराष्ट्रातली, देशातली मूळ गावठाणाबाहेर झालेली, ती तोडण्याची हिंमत सिडको आणि नगर विकास खात्यामध्ये आहे का? एकनाथ शिंदेना मला सांगा, तुमच्या गावाच्या भोवती जी बांधकामं झालेली आहेत, तुम्ही ज्या गावात जन्मलात ती बांधकामं तुम्ही तोडू शकता का? मग ही दादागिरी ठाण्यात आणि नवी मुंबईत का करता?
आमचे आगरी कोळी लोक समंजस आहेत, सोशिक आहेत, म्हणून त्यांच्यावर अन्याय करतात, याचा मी जाहीर निषेध करतो. सगळ्यात वाईट मुख्यमंत्री जो आम्हाला भाडेकरू ठरवायला निघालाय त्यांचा मी जाहीर निषेध करतो. आणि म्हणून प्रकल्पग्रस्त आगरी कोळी यांनी कुटुंबाच्या नैसर्गिक वाढीपोटी मूळ गावठाणाभोवती जे अतिक्रमण करून गरजेपोटी घरं बांधलेली आहेत, या आदेशावर सही करणारा जे अधिकारी आहेत त्यांचं नाव आहे की सुना शिंदे. सुना शिंदे, सहसचिव महाराष्ट्र शासन, यांनी सही केलंय. काहीतरी तुम्ही विचार करायला पाहिजे शिंदे साहेब. तुम्ही जसे शिंदे साहेब तसे एकनाथ शिंदे साहेब वाचता की नाही, शाळेत गेलात की नाही? अहो, तुम्हाला कळलं पाहिजे ही अतिक्रमण नाही, हा विस्तारित गावठाण आहे, लोकांचा गावठाण अधिकार आहे, भारताच्या संविधानानुसार तो अधिकार आहे, त्याला अतिक्रमण म्हणतात. आणि ही सही केली तर केली तर त्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? म्हणजे एकनाथ शिंदे आणि हे सुना शिंदे यांचं डोकं ठिकाणावर आहे का, हा माझा जाहीर प्रश्न या दोन्ही लोकांना आहे, IAS ऑफिसरला पण आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण आहे. आणि म्हणून नगर विकास खात्याच्या माध्यमातून आगरी कोळ्यांनी यथेच्छ शिवाय देण्याचा कार्यक्रम, म्हणजे आगरी कोळ्यांना यथेच्छ शिवाय देण्याचा कार्यक्रम ह्या शासकाने केलेला आहे. मी आगरी कोळी महिलांना सांगेन की मावशांनो, तायांनो, आयांनो, आपली घरं पूर्वजांच्या जमिनीत आहेत आणि त्यांना जर कोणी भाडे करू म्हणत असेल तर त्यांचं स्वागत कुठल्या तोंडाने तुम्ही करता? इतर वेळी मच्छी मार्केटमध्ये सगळीकडे आम्ही शिव्यांची लाखोली वाहतो, या शासनकर्त्यांचं करायचं काय? आणि म्हणूनच शासनाने आम्हाला पत्रकं काढून जाहीर जर शिव्या दिल्या असतील तर आपण आपल्या मोबाईलवरून अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून शिव्या द्यायला काय हरकत आहे? लोकांना हे अतिशय कठीण वाटेल, परंतु हे सत्य आहे. शासनाला आपण हे निषेध व्यक्त केल्याशिवाय समजणार नाही, कारण हे शासन बहिरं आहे, यांना काहीही समजत नाही, संवेदनाच नाहीत. त्यांचे जे प्रशासक आहेत ते इथल्या प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश पुढे न्यायला तयार नाहीत. आणि म्हणून त्या शासनाच्या ह्या अन्यायाविरुद्ध आपण निवडणुकीतून उत्तर दिलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. म्हणून आगरी कोळी बांधवांना बाहेरून आलेल्या आगरी कोळी बांधवांनी बाहेरून आलेल्या गरिबांना आपल्या गावागावात घराघरात आसरा दिला. प्रथम मुंबईत दिला आणि मुंबई प्रचंड वाढली, नंतर ठाणे जिल्ह्यात दिला आणि आता नवी मुंबईत दिला आणि या मुंबई परिसराची महामुंबईमध्ये विकसित रूपांतर होते. आणि यांना सुरक्षा पण दिली. परंतु इथे भाड्याने आलेले सगळे आमदार, खासदार, अगदी एकनाथ शिंदे सुद्धा, खासदार नरेश म्हस्के सुद्धा यांना या प्रकल्पग्रस्तांच्या, आगरी कोळ्यांच्या मोठ्या मनाची, त्यागाची कल्पना नसावी, यापेक्षा कृतज्ञपणा कोणता? यापुढे ज्या गावामध्ये विकासाच्या टप्प्यात बाहेरून लोक राहायला येतात त्यांची चौकशी आपण नीट करावी. जसं आमच्या अक्षताताई म्हात्रेवर 3 ब्राह्मण पुजाऱ्यांनी बलात्कार केल्यानंतर मंदिरात आलेले जे पुजारी असतील ते ब्राह्मण आहेत म्हणून पवित्र नाहीत, त्यांची पोलिसांनी चौकशी करावी, त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट, त्यांचा इतिहास तपासावा. याच्या पुढे आगरी कोळ्यांना सुद्धा एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री आमच्या ठाण्यात आले आणि मुख्यमंत्री झाले, परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर ते असे आदेश काढतात, तर अशी माणसं घेताना फार दूरदृष्टीने विचार करा आणि त्यांना सांगा, बाबा रे, तू इथे आलास तर सुखाने राहा, परंतु भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी, या पद्धतीने तुम्ही वागू नका, इथल्या ग्रामस्थांना विसरू नका, इथल्या आया बहिणींना विसरू नका, अशी विनंती आपण करावी. आणि म्हणूनच केवळ घरांनाच मालकी देणे नाही तर त्यांचे व्यवसाय सुद्धा आपण दिले पाहिजेत. मी नेहमीच सांगतो की आमच्या आगरी कोळ्यांच्या जमिनी घेतल्या म्हणजे काय केलं? इथला मासेमारी, इथला रेती, इथला वीटभट्टी, इथले सगळे व्यवसाय ह्या लोकांनी नष्ट केले. आणि शिक्षणाच्या व्यवस्था गावात नसल्यामुळे नोकऱ्या सुद्धा आम्हाला लागल्या नाहीत. हा जो प्रचंड अन्याय केला, व्यावसायिक जे आमचे व्यवसाय आहेत ते अधिकार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि मग कोणी एखादी पिठाची चक्की टाकली, एखादी टपरी टाकली तर ती आम्ही देणार नाही असं मधल्या काळात शिडको म्हणायची. आता लोकांचा रेटा असा आहे की लोकांच्या रेट्यामुळे इथले लोकप्रतिनिधी आणि शिडको कमीत कमी बोलायला लागली की भाड्याने जमिनी द्यायला तयार आहोत. अरे, भाड्याने द्यायला जमिनी आम्ही काय भाडे करू आहोत का? आम्ही इथले मालक आहोत. आणि असं असताना तुम्ही भाड्याने जमिनी देता आणि व्यावसायिक गाळे देणार नाही, कसं काय म्हणणार? आणि म्हणूनच मी लोकांना सांगू इच्छितो की भात शेती, मिठागृह, रेती, मासेमारी, बागायती हे व्यवसाय ज्या सरकारने संपवले त्यांनी आमचं व्यावसायिक पुनर्वसन करणं सुद्धा गरजेचं आहे. ते पुनर्वसन झालं नाही. 12.5% म्हणजे पूर्ण पुनर्वसन नाही. 2013चा जो कायदा आता आलेला आहे, 1894चा कायदा रद्द झाला. नवीन कायद्याने मच्छीमार असेल, त्याचा व्यवसाय गेला असेल, त्याचं पुनर्वसन करा. वीटभट्टीवाला असेल त्याला वीटभट्टीला जागा द्या. रेती व्यावसायिक असेल तर त्याच्या रेतीच्या व्यवसायाचं पुनर्वसन करा. बागायतदार असेल तर त्याला कसायला जमीन द्या. अशा प्रकारचा नवा कायदा, भूसंपादन कायदा 2013वर आलेला आहे. आता जेव्हा आमची घरं सुद्धा नष्ट करायला शिडको चालले, त्या शिडको विरुद्ध नवीन लढा
व्यावसायिक पुनर्वसन आम्ही केला पाहिजे. मच्छीमारांचं विस्थापन ज्या प्रकल्पामध्ये कोस्टल रोडमध्ये झालेलं आहे, सी लिंकमध्ये झालेलं आहे, त्या मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी आम्ही न्यायालयात आहोत. त्यांना अधिकार देण्याचा आम्ही प्रयत्न चालू आहे. परंतु जमिनीच्या बदल्यात जमिनी जर मराठ्यांना कोयना प्रकल्पग्रस्तांना रायगडमध्येच मिळू शकतात तर आम्हाला का मिळू शकत नाही, हा प्रश्न घेऊन आम्ही काम केलं पाहिजे. 100% जमिनी घ्यायच्या आणि 8.25% फक्त द्यायच्या, ही जी फसवणूक आहे ते नव्या पिढीने स्वीकारू नये अशी माझी विनंती नवीन तरुणांना आहे. आणि म्हणून अतिक्रमित जागेवर केलेली बांधकामे हटवून प्रत्यक्ष ताबा घेणे उचित ठरणार नाही. अरे तुमच्यात दम आहे का सरकारमध्ये? आम्ही केलेली अतिक्रमण नाहीत, ते विस्तारित गावठाण आहे आणि ती घरं ताब्यात घेणे उचित होणार नाही. उचित मग आता करताय ते काय उचित आहे का? ते तर अनुचितच आहे ना. तुम्ही ज्या मालकांनी तुम्हाला जमिनी दिल्या इथल्या सिडको शहरासाठी, त्यांची घरं हक्काची आहेत, त्यांना मालकीनी न देता वरती तुम्ही निर्लज्जपणे बोलता उचित होणार नाही. अरे तुमच्यात ताकदच नाही. तुम्ही या ना जेसीबी घेऊन गावाच्या समोर आणि मग दाखवतो आम्ही जगाला न्याय काय. जगातल्या सगळ्या भूमिपुत्रांनी संघटित व्हावं. ही बाहेरून आलेली टोळकी इथल्या भूमिपुत्रांना, जगातल्या भूमिपुत्रांना जर उद्ध्वस्त करत असतील तर हा जो विकास आहे तो भारतात अन्यायकारक जसा आहे तसा सगळ्या जगात आहे. आणि म्हणून ही जी स्थित्यंतर होतात, स्थलांतर होतात, त्या स्थलांतर नैसर्गिक असतात, त्यांचं स्वागत केलं पाहिजे सगळ्या जगाने. पण तिथल्या भूमिपुत्रांना नष्ट करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्यामध्ये अमेरिकेतल्या भूमिपुत्रांचं सुद्धा आंदोलन जगाने पाहिलेलं आहे, क्रांती पाहिलेली आहे. अशा प्रकारचं आंदोलन या देशात, भारतात आगरी कोळी सुरू करू शकतात. कारण या देशामध्ये कुळ कायदा करण्याचा पराक्रम आगरी कोळ्यांच्या नावावर आहे. या देशामध्ये चिरनेर जंगल सत्याग्रह करण्याचा पराक्रम आगरी कोळी कराड्यांच्या नावावर आहे. या देशामध्ये जसा जंगल सत्याग्रह, कुळ कायदा, मनुस्मृती दहन रायगड जिल्ह्यातच झालेला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं गाव रायगड आहे. कारण ही क्रांतिकारकांची भूमी आहे. इथून देशात पहिली क्रांती होते आणि आता सुद्धा गावठाणासाठी मोठी क्रांती ते होईल. एकनाथ शिंदेना आपलं ठाणं सोडून पुन्हा साताऱ्याला जावं लागेल, ही सूचना माझी लक्षात ठेवा. आणि म्हणून गावठाण हक्क कायदा जो आहे आणि ऍडव्हर्स पजेशनचे कायदे आहेत, कुळ कायदा आहे, असे अनेक कायदे इथल्या भूमिपुत्रांच्या संरक्षणासाठी आहेत. आणि म्हणूनच सिडको म्हणतंय की इथल्या जमिनी घेणं उचित होणार नाही. मग उचित काय आहे? अरे आता तुम्ही उचित हेच आहे की सिडकोनी इथली गावं सोडून निघून जावं आणि गावठाणांच्या जमिनी आहेत तिथलं हक्क सोडपत्र सिडकोनी द्यावं आणि ते अधिकार इथल्या ग्रामस्थांना द्यावेत. आणि मी तर म्हणतोय, मी जे वाचलेलं आहे, मी इंग्रजांचं सर्वेक्षण पाहिलं, इथले आगरी, कोळी, कराडी हे सगळे कोली वंशाचे आहेत, म्हणजे आदिवासी आहेत. एसटीचे दाखले त्यांना होते. हा एसटीचा दाखला आम्हाला दिला नाही, ओबीसी मध्ये टाकला. याचं कारण एसटीचा दाखला जर आमच्याकडे असता तर आमची गावठाण आणि जमिनी घेणं कोणाला शक्य झालं नसतं. म्हणून इथल्या शासकांनी आमची फसवणूक केलीत. इंग्रजांनी आमच्या नोंदी मात्र, हे आदिवासी आहेत, इथले मूळ मालक आहेत, यांना शेड्यूल्ड ट्राईबचा दाखला भेटला पाहिजे. हा दाखला नष्ट करण्याचं काम महाराष्ट्रातल्या ब्राह्मण मराठा राज्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्यांना न्याय देण्याचं काम शासनाने केलं पाहिजे. कोळी बांधवांनी यासाठी आंदोलन केलंय, परंतु आगरी कोळी याच्यावर काम करायला तयार नाहीत. म्हणून अनेक कायदे आपल्या सोबत असल्यामुळे ते गावातल्या घराला हात लावू शकत नाहीत, हे सत्य आहे. म्हणून भाडे करार म्हणजे काय? तुम्ही अधिकारच नाकारता ना. भाडे करार काय आमच्या उपकार करता? आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर जे काही उपाय आहेत त्या उपायांबद्दल सुद्धा आम्ही बोललं पाहिजे. आणि हा जो उपाय आहे त्या उपायामध्ये घरे नियमित करणं किंवा घरे मालकीने देणं हे का गरजेचं आहे त्याचं मी कारण सांगतो की आगरी कोळ्यांच्या जमिनीचे लढे जर तुम्ही पाहिलेत तर 2500 वर्षापासून लिखित इतिहासामध्ये, सम्राट अशोकाच्या काळापासून आमचा लिखित इतिहास आहे. सरकारी गॅजेटमध्ये त्याचा उल्लेख आहे. जगातले जेवढे इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, मोगल इथे आले त्यांच्यापासून आम्ही गाव वाचवली होती. तर ह्या दाढीवाल्यांपासून आम्हाला गाव वाचवणं अवघड नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व्हायचं असेल तर केवळ दाढी वाढवून चालत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे लोकांना, रयतेला आणि 12 बलुतेदारांना न्याय देण्याचा विषय आपल्या असला पाहिजे. आपल्या जातीसाठी, मराठा आरक्षणासाठी वाशीला येऊन 1 मराठा लाख मराठा असा बोलणारा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा कसा असू शकतो? हा एका जातीचा मुख्यमंत्री आहे आणि तो जातीचा मुख्यमंत्री ओबीसीवर अन्याय करतो, ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. म्हणून देशाच्या सीमांचे तटरक्षक आम्ही आहोत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यावर आरमाराची जबाबदारी दिली होती. आम्ही आरमारी सैनिक आहोत. देशाच्या केंद्र सरकारच्या सेना अधिकाऱ्याने सुद्धा इथे आगरी कोळ्यांचा सन्मान केला पाहिजे. यांना खोल समुद्रामध्ये, लाटांमध्ये, वादळामध्ये पोहण्याचा अनुभव आहे. तुमच्या नौसैनिकांना सुद्धा एवढं धाडस नसेल, एवढं धाडस इथल्या आगरी कोळ्यांच्या रक्तात आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा वारसा सांगणारे आम्ही लोक
पेशव्याने ते मनुस्मृती आणली आणि आम्हाला गुलाम केलं. या गुलामीतून मुक्त करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं. आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांना मांडवी कोलिओडात आम्हीच ही महात्मा ही पदवी दिली. लोकांनी दिलेली पदवी आहे. महात्मा गांधींना अशा प्रकारची लोकांनी पण पदवी दिली. खऱ्या अर्थाने या देशामध्ये महात्मा कोण असेल तर महात्मा ज्योतिबा फुले. त्यांनी सांगितलं इथल्या ब्राह्मण मराठ्यांनी स्त्री शूद्रांना गुलाम केले आणि गुलामी समजून घ्यायची असेल तर आम्ही शिक्षणाची सुरुवात आमच्याकडे केली पाहिजे. आणि या महात्मा ज्योतिबा फुल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलं आणि कुळ हक्कांचा लढा करून इथल्या ओबीसींना अधिकार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि कसेल त्याची जमीन हा कायद्याचा पराक्रम आगरी कोळ्यांच्या नावावर. आणि म्हणून सिडको विरुद्ध आंदोलन करणं असेल, गोळीबाराला सामोरं जाऊन 5 हुतात्मे देणं असेल, हा जो पराक्रम इथल्या उरणच्या आग्र्यांनी केला तो लोकनेते दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली केलेला. चिरनेर जंगल सत्याग्रह आम्ही केल्या. सेजच्या विरुद्ध ज्या अदानीच्या जमिनी मोठ्या प्रमाणात त्या जमिनींच्या भिंती तोडून आता आपण जमिनी ताब्यात घेतल्या पाहिजे. जर हे आम्हाला गावं देत नसतील तर सेजच्या भिंती तोडून त्या जमिनी आम्ही ताब्यात घेण्याचं आंदोलन लोकशाही पद्धतीने केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून एमआयडीसीच्या विरोधात आंदोलन आमचे संतोष सुतार आता करतायत की आमच्या जमिनीवर बांधलेल्या झोपडपट्टीला मालकी हक्काने घरे मिळत असतील तर आगरी कोळ्यांना गावठाणामध्ये काय योजना नाही. आमच्या गावाच्या बाहेर असलेल्या सरकारी जमिनीवर पंतप्रधान आवास योजना असेल तर गावातल्या लोकांना भाड्याने घरं का, असे प्रश्न घेऊन आम्ही आताची निवडणूक लढली पाहिजे. ओबीसी विरोधात सरकार आणि महानगरपालिकेमधल्या नगरसेवकांविरुद्ध इथलं सरकार आहे. या सरकारने निवडणुका घेतल्या नाहीत. जर आमचे नगरसेवक असते तर आज महापालिकेमध्ये या आदेशाविरुद्ध ठराव झाला असता. परंतु आमच्याच महानगरपालिकांचं प्रमुख जे नगरविकास मंत्रालय आहे ते आमच्या विरुद्ध निर्णय घेते कारण आमचे लोकप्रतिनिधी आज घेतच नाही. आमच्या आमदारांना बोलू दिलं जात नाही. आणि म्हणूनच हा सगळा आक्रोश मी रोज व्यक्त करणार आहे आणि याच्यावरचा उपाय पण सांगणार आहे. आणि म्हणून शासनाचा निषेध करत असताना सगळेच अत्याचार केवळ शासनाने केले असत नाही तर आमच्या आगरी कोळी लोकांनी ज्या घोडचुका केल्या त्या घोडचुका सुद्धा आम्ही कबूल केल्या पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो कुळ कायदा असेल, सेज विरुद्ध आंदोलन असेल, सिडको विरुद्ध आंदोलन असेल, याचे नेते आमचे आपल्याला माहिती आहे नारायण नागू पाटील, दत्ता पाटील, दिबा पाटील होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आता आपल्या अस्तित्वाची शेवटची लढाई ही गावठाण हक्काची लढाई आहे आणि याला सुद्धा आपल्याला लढवावी लागेल. संघर्ष करावा लागेल. आपल्या खिशातले पैसे टाकावे लागतील. आपल्याला कदाचित रक्त पुन्हा सांडावं लागेल. आणि या देशामध्ये गावठाणाकडे केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं दुर्लक्ष झालं. ते नगर विकास खातं, नगर विकास मंत्रालय आम्ही नगर निर्माण करतो सांगतं. अरे नगर निर्माण करता मग इथल्या मूळ भूमिपुत्रांचं काय करता? त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही नगर विकास खातं आणले का? इथे सिडको आणलेले का? आम्हाला संपवण्यासाठी आणलेलं आहे का? हा प्रश्न विधानसभेमध्ये इथल्या आमच्या लोकांनी विचारला पाहिजे. आणि ह्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये नवी मुंबईचा, ठाण्याचा, रायगडचा जमीन हक्कांचा मुद्दा हा प्रामुख्याने प्रचाराचा मुद्दा असला पाहिजे. आणि हा मुद्दा घेऊन इथल्या मुख्यमंत्र्यांचा सपशेल पराभव आपण करावा. आज शिवसेनेचं आपल्याला माहिती आहे युवा सेनेने 10च्या 10 जागा जिंकलेले. हे त्याचं द्योतक आहे. इथल्या भूमिपुत्रांच्या ज्या ज्या संघटना असतील त्यांचा विजय होणार. अशा प्रकारे अत्याचारी शासक आम्ही ते ठेवणार नाही. आम्ही इंग्रजांना, पोर्तुगीजांना, मोगलांना जर इथे समुद्रेकडे हकललंय त्यांना ह्यांना हकलणं मोठं कठीण काम नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये आपल्या हक्कांसाठी लढावं लागतं. ते काय आमचे कायमचे शत्रू नाही. उद्या मुख्यमंत्री पाय उतार झाले की त्यांना कोणी ओळखणार नाही, कोणी विचारणार नाही, याची आठवण त्यांनी ठेवावी. आणि म्हणून आगरी कोळ्यांना संघर्षाशिवाय इथे काहीच भेटलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये आरमारी सैनिक म्हणून आम्ही संघर्ष केला. अनेक लोक मारले गेले. अनेक लढाईमध्ये अनेकांचं बलिदान झालं. याच पद्धतीनं कुळ कायद्याच्या आंदोलनात अनेक सावकारांच्या विरुद्ध आम्ही लढलो. अनेकांनी बलिदान दिलं. शेतच्या आंदोलनामध्ये सुद्धा अनेक लोकांना शिक्षा झाल्या. आणि सिडकोच्या आंदोलनात तर 5 हुतात्मे झाले. त्या हुतात्म्यांचं रक्त वाया जात नसं अशा प्रकारचं लढण्याचं तत्वज्ञान इथे लोकनेते दिबा पाटलांनी मांडलं आणि सांगितलं की लोकांना न्याय पाहिजे असेल तर देवाला न्याय बोलून किंवा हिंदुत्वाचा बुरखा घातलेले भगवे साधू जे आहेत ते तुम्हाला न्याय देऊ शकत नाही. हे तुमच्यावर अन्याय करतात. आणि म्हणून हिंदुत्वाचा उदो उदो करणारे चित्रपट जे एकनाथ शिंदेने काढलेत त्यासाठी पैसा कुठून आणला? इथल्या आगरी कोळ्यांच्या जमिनी विकूनच हा पैसा निर्माण केला. आणि त्या पैशावरच आम्हाला मूर्ख बनवण्याचं काम असेल तर गावागावामध्ये प्रबोधन सभा आम्ही घेतल्या पाहिजेत. म्हणून आगरी कोळ्यांना संघर्षाशिवाय काय भेटत नाही. आणि संघर्ष करण्यासाठीच माझा आवाज आज चढलेला आहे. कारण का अजूनही अशा संघर्षाच्या घोषणा कुठल्याच गावातून ऐकायला येत नाही. मला आश्चर्य वाटतं तरुणांचं. तरुण जिम मध्ये जातात, व्यायाम करतात, परंतु आपल्या गावठाणावर हे संकट आल्यानंतर त्या विरोधात लढण्याची ताकद या जिमच्या बॉडीमध्ये नसेल. त्या संघर्षमय जे खेळाडू लढतात, कबड्डी असेल, खो खो असेल किंवा अनेक क्रिकेट सारखे खेळ असतील, या तरुणांच्या अंगामध्ये रक्त सळसळत नसेल तर गावाचं रक्षण करायचं कोणी? राज्याचं रक्षण करायचं कोणी? आणि देशाच्या सीमांचं रक्षण कोणी करायचं? आणि म्हणून गावठाणं आम्ही ताबडतोब संघटित केले पाहिजे.
प्रत्येक गावात या सभा लागल्या पाहिजेत आणि प्रत्येक गावाने या सभा लावाव्या आणि हे गावठाणावर काम करणाऱ्या लोकांना बोलावं, ज्यांची मी सुरुवातीला नावं घेतली. आणि म्हणून गाव कमिटी कशी करावी हे तुम्हाला मी इथे आज सांगतो, कारण आपल्याला नुसतं तुम्हाला मला भडकवण्यासाठी मी आलेलो नाही. मी लोकशाही मानणारा माणूस आहे आणि लोकशाहीमधली पहिली संस्था ही गाव कमिटी असते. नंतर नगरपालिका, महानगरपालिका असतात. त्यानुसार आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढतो, मोठमोठे पक्ष स्थापतो आणि राज्याच्या निवडणुका लढतो, देशाच्या निवडणुका लढतो. मी विधानसभा लढलोय, 2 लोकसभा लढलो. त्यामध्ये लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव माझ्या पाठीशी आहे. त्या अनुभवानुसार मी सांगतोय की आपण ताबडतोब गाव कमिटी करावी. आपल्या गावामध्ये जेवढ्या आडनावांचे लोक असतील, पाटील, म्हात्रे, भोईर, ठाकूर, सुतार जे कोणी असतील, त्या सगळ्यांना प्रत्येक कुळाला घेऊन एक गाव कमिटी त्या गावात बनवावी. ती नोंदवावी, चॅरिटी कमिशनरकडे नोंदवा किंवा अन्य ठिकाणी सहकारी संस्था म्हणून नोंदवा, पण गाव कमिटी आम्ही करावी. आणि गाव कमिटी करून लोकवर्गणी काढून प्रथम आपलं जे गाव वाढलेलं आहे त्या गावातल्या म्हणजे सिडको जिथे आहे किंवा शहराची हद्दत आहे त्या हद्दीपर्यंत आपली जी गावं असलेली आहेत त्या गावाच्या भोवती आउटर बाउंड्री मारावी. आणि अशी आउटर बाउंड्री मारणारे किंवा सीमांकन करणारे आपले जे सर्वे आहेत, उलव्याचे सर्वेअर आहेत, आमचे सोमनाथ कोळी, त्यांना आपण बोलवावं. त्यांना चांगला अनुभव आहे. मुंबईची गावठाणं त्यांनी मोजली आणि त्या गावठाणाला मान्यता माननीय उच्च न्यायालय म्हणजे महाराष्ट्र शासन यांनी दिलं आणि 12 कोळीवाड्यांचं सीमांकन आपल्याला मान्य झालं. आपण गाव मोजल्यानंतर आपल्याला गावाचं क्षेत्र किती आहे ते आपल्याला कळतं. मी कळंबलीचं नेहमी उदाहरण देतो की त्यांचं 34 एकर एकूण क्षेत्र आहे. आम्ही बालही मोजलं 122 एकर आहे. असंच सारड्याचं मोजलेलं आहे, धुतुमचं मोजलेलं आहे. अनेक गावांनी असं सीमांकन केलेलं आहे. परंतु आता खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीनं भाड्याने घरं द्यायला आपल्याला शासन तयार झाले त्यानुसार आपल्याला शासनाचा उद्देश इथे क्लस्टर योजना राबवणं, इथल्या घरांचा एसारे करणं आहे. आणि ही वाकडी नजर गावावर पडू नये तर आपण स्वतः लोकवर्गणी काढून आपली घरं आपण मोजली पाहिजे. आपल्या घराचं अंगणाचं किती क्षेत्र आहे आपल्याला माहीत असलं पाहिजे. रस्ते सुद्धा आमच्या गावाचे आहेत, त्या रस्त्यावर FSI मिळतो. मोकळ्या जागा ह्या आमच्या आहेत. ही जी ह्यांची योजना आहे घरं नियमित करण्याची, यामध्ये मोकळ्या जागा हे लोक खाणार आहेत, कारण हे बिल्डर आहेत. यांनी गावावरून काय आणलेलं नाही, भाड्याने राहायला आलेले लोक आज आम्हालाही भाडे करायला निघालेत. ही गोष्ट आमच्या लोकांनी समजून घेतली पाहिजे. सार्वजनिक जागा, शाळा, मंदिरं यांच्या सुद्धा जागा ह्या गाव कमिटीच्या आहेत. आणि म्हणून आमच्या जागा किती आहेत, आमची एकूण घरं किती आहेत, मोकळ्या जागा किती आहेत, रस्त्यांचं क्षेत्र किती आहेत याचा एक ठराव करावा. आणि माननीय जिल्हाधिकारी, महसूल मंत्री, माननीय भूमी अभिलेख यांना हा ठराव द्यावा आणि त्यांना सांगावं ह्यात ताबडतोब पंचनामा करा. कारण आता हे 1-2 महिने आहेत निवडणुकांसाठी. हे अन्यायकारी सरकार फार काळ राहणार नाही. खरं म्हणजे मी असं बोलतो याचं कारण यांनी जो अन्याय केलाय त्या अन्याय इतका भयानक आहे. यांनी लोकांना काय दिलं नाही. यांच्या जमिनी तर आमच्या विकल्याच. खास करून मराठा ब्राह्मणांची सत्ता आहे. यांनी सिडकोच्या नावाखाली इथल्या आगरीकोळ्यांच्या जमिनी विकल्या, मुंबईच्या जमिनी विकल्या आणि आमची घरं सुद्धा आता भाड्याने देऊ अशा प्रकारची हुकुमशाहीची मगरुरीची भाषा करतात. आणि उत्तर देऊ की ह्या जमिनी आमच्या आहेत, ही घरं आमची आहेत, हे रस्ते आमचे आहेत, आम्ही कधीच शासनाला देणार नाही आणि इथे घरं बांधा की झालं तर आम्ही बांधू. आम्हाला तुमच्या SRAची आणि क्लस्टरची काही गरज नाही. म्हणून शिंदे साहेबांनी हा क्लस्टर आणि SRA आपल्या गावाला, साताऱ्याला घेऊन जावा. फडणवीसांनी इथे नागपूरला घेऊन जावा आणि अजितदादांनी बारामतीला घेऊन जावा, नेहमीच सांगतो. आणि म्हणून हा जो प्रस्ताव आहे महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, लोकप्रतिनिधी यांना सगळ्यांना द्यावा. जातनिहाय जनगणना आपण करावी. आपल्या जातीची लोक किती आहेत, आगरी, कोळी, कराडी, SC ST, आता सगळे लोक भाड्याने आपल्याकडे राहिलेले आहेत. मुस्लिम सुद्धा असतील, त्यांचं लोकसंख्येचं प्रमाण आहे ते प्रमाण जातनिहाय त्यामध्ये जोडावं. आणि त्यांना सुद्धा सांगावं, तुम्ही जर इथल्या गाववाल्यांशी दगलबाजी करत असाल, एखाद्या कोपऱ्यात 70 घरं जर बाहेरच्या लोकांची असतील आणि ते म्हणतील आम्ही SRAला मान्यता देऊ, तर अजिबात द्यायची नाही. तुम्हाला गावात तुम्ही आतापर्यंत राहिलात तर तुम्हाला घरं देण्याचं काम आमची गाव कमिटी करेल. पण एकनाथ शिंदेना या गावामध्ये घुसखोरी करून द्यायची नाही. आणि सांगतील की नाही आमच्या भागाचा आम्ही SRA करतो, चालणार नाही. अशा प्रकारचा प्रयत्न वरळी कोळीवाड्यामध्ये सुप्रीम कोर्टाने त्या गावाला मान्यता दिले. पण तिथे बाहेरचे जे बांधव आहेत, झोपडपट्टीवाले, त्यांना बिल्डर भडकवतात आणि सांगतात की तुमचा SRA करा. SRA काय करायची काय गरज नाही. SRAची जी घरं आहेत ती कुठल्याच कुटुंबाला राहायला परवडणारी. 300 फुटांच्या घरात आपण कसं राहणार, आपल्या सुना कशा राहणार, नातवंड कशी राहणार. आणि म्हणून गावठाण हक्क आहे, हा मोठा हक्क आहे. गावांच्या जमिनी, गावकऱ्यांच्या जमिनी लुटूनच नवी मुंबई आणि मुंबईची निर्मिती झाली असेल. आता तर सगळ्यात जास्त FSI इथल्या गावकऱ्यांना देणं हा निसर्गाचा न्याय आहे. आणि कोण देत नसेल त्याविषयी आम्ही लढलं पाहिजे. आणि बांधवांनो, माझी विनंती आहे की कुळ कायदा जसा आम्ही केला, चिरणे जंगल सत्याग्रहाचा जंगल अधिकार आम्ही जसा मिळवला, मनुस्मृती जाळून आम्ही आमच्या धर्माचा अधिकार जसा मिळवला,
आम्ही जसा पाण्याचा हक्क, चौदार तळ्याचं आंदोलन केलं, ही सगळी आंदोलनं ज्या रायगड जिल्ह्यात केलेली आहेत त्यांच्या समोर 2 हातामध्ये लढण्याचं बळ तुम्ही सगळ्यांनी दिलं पाहिजे, त्या नेतृत्वाला दिलं पाहिजे. आणि होय, या देशामधला जो गावठाण कायदा जो दुर्लक्षित आहे, भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 40 नुसार दिलेला कायदा आहे, त्या कायद्याचं आधुनिक रूप निर्माण करण्याचं विधानसभेत आणि लोकसभेत पराक्रम हा आगरी कोळ्यांच्या नावावर लागला पाहिजे. जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरणारच आहे, तो काही जिवंत राहणार नाही, पण मेल्यानंतर चांगलं काम करून आपण मेलं पाहिजे. आणि म्हणूनच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महामानव मानतो, कारण जे देवानाही शक्य नव्हतं त्या महामानवानी करून दाखवलं. त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे, परंतु त्यांचे सहकारी नारायण नागू पाटील यांना भारतरत्न पुरस्कार अजूनही मिळत नाही. सावित्रीबाईंना तो पुरस्कार मिळत नाही, महात्मा फुलेंना तो मिळत नाही, आणि दिबा पाटील आणि दत्ता पाटलांना सुद्धा मिळाला पाहिजे. तुमच्यापैकी जो कोणी नेता गावठाण हक्कासाठी संघर्ष करेल त्याला सुद्धा भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी आम्ही करू, पण तुम्ही लढलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूविरुद्ध लढण्यासाठी सामान्य मावळ्याला प्रोत्साहित केलं, आणि मग मावळे बोलायला लागले की आम्हाला उडवून जर कोणी पुढे गेला तर त्याच्या राई राई एवढ्या चिंधड्या करू. आणि म्हणून स्वराज्याचे रक्षक खरे मावळे आम्ही आहोत, आरमाराचे सैनिक आहोत. इथल्या मराठा आणि ब्राह्मण इतिहासकारांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये शूर फक्त ब्राह्मण असतात, शूर फक्त मराठे असतात. मला त्यांना चॅलेंज आहे की इथल्या समुद्रात येऊन पोहून दाखवावं. मग ते फडणवीस असतील, गडकरी असतील, एकनाथ शिंदे असतील, नरेश म्हस्के असतील. माझं सांगणं आहे, इथल्या भूमिपुत्रांचा आदर करायला शिका, भूमिपुत्रांविषयी कृतज्ञता ठेवा. अशा प्रकारचे चुकीचे आदेश माथी मारून तुम्ही फार मोठे राज्यकर्ते झालेत असं समजू नका. आम्हालाही कायदा समजतो, आमच्या बापाने संविधान दिलंय, आमच्या बापाने कुळ कायदा केलाय, याची आठवण तुम्ही ठेवा. आणि म्हणूनच गावाच्या भोवती चतुर्सीमांच्या गावठाणांचे ठराव घ्यायचे आहेत. एक गावाचं गावठाण असेल, गणेश नायकांच्या बोनकोडे गावाचं गावठाण आपल्याला पाहिजे असेल तर शेजारच्या गावकऱ्यांनी, शेजारच्या गावठाणांनी त्याला अनुमोदन करणारे ठराव दिले पाहिजेत. सांगितलं पाहिजे, होय हे बोनकोडे गाव आमचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते माजी मंत्री गणेश नाईक यांचं गाव आहे, ऐतिहासिक गाव आहे. त्या गणेश नाईकांना संपवायला, त्यांचं गावठाण हक्क संपवायला कुणी जर इथे आला असेल तर त्याला आम्ही परत पाठवण्याची ताकद ठेवतो. आम्ही कोणाला घाबरत नाही, हे बाणेदारपणे सांगायची वेळ आली. खरं म्हणजे मला आता अधिक स्पष्ट बोलावं लागतंय, कारण असा आदेश येऊन जर लोकांना रागच येत नसेल तर लोक जगतात कशासाठी हा मला प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्याला एक फार मोठं जन आंदोलन महाराष्ट्रात आणि देशाच्या मूळ गावठाणांच्या हक्कासाठी बनवावं लागेल, आणि भारतीय संसदेमध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये हा कायदा करावा लागेल. इथे आलेले व्यापारी इंग्रजांनी व्यापार जरी केला असेल तरी इथल्या गावकऱ्यांचा अधिकार मान्य केला होता. पण गुजरातचे जे व्यापारी आहेत, नरेंद्र मोदी आणि अमित शाह, यांना अजूनही मुंबईच्या भूमिपुत्रांना अधिकार द्यावासा वाटत नाही. तर मुंबईची जी सगळी आमची जागा आहे ती अदानीला विकण्याचाच त्यांचा डाव आहे. किती वेळ व्यापार कराल तुम्ही? सगळ्या मुंबईवर राज्य करूच शकत नाही. ज्या खारटामध्ये, ज्या समुद्रकिनाऱ्यामध्ये निवट्या बोंबील खाऊन लोक जगतात, तिथे तुम्ही गुजराती लोक करणार काय? आणि म्हणून तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊ नका. निसर्ग न्याय आहे. मुंबईमध्ये सुरुवातीला आगरी, कोळी, भंडारी, इष्टिन, आदिवासीच होते. इथे कुठलेही ब्राह्मण, मराठे, गुजराती, मारवाडी नव्हते. कारण इथे काय टोमॅटो होत नव्हता, इथे कोशिंबीर होत नव्हती, इथे बटाटे होत नाहीत नव्हते. चिंबोऱ्या खाऊन, निवट्या खाऊन, भाकऱ्या खाऊन, भात खाऊन, नारळाचं पाणी पिऊनच इथले लोक जगले. आजही तीच परिस्थिती आहे. हे भूमिपुत्र टिकून आहेत कारण या निसर्गाला अनुकूल आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केला ही मुंबई आमचे सांगायचा तर आगरी कोळी त्याला प्रखर विरोध करतील आणि तुमची दादागिरी ते सहन करणार नाही. आणि म्हणून आपला हा गावठाणाचा प्रस्ताव आहे, आपण हा सरकारकडे द्यायचा. सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नसेल, सरकार जर शंड असेल तर त्या सरकारला सांगितलं पाहिजे आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ. ज्या पद्धतीने वरळी कोळीवाड्याचे विजय वर्ळीकर वगैरे जे लोक आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, ते सुप्रीम कोर्टात गेले आणि वरळी कोळीवाड्याचा गावठाणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. याचा पुरावा आपल्याकडे आहे, त्याची केस आपल्याकडे आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांना जर समजत नसेल की नाही नाही मालकी अधिकार देणं शक्य नाही, कायद्यात बसत नाही. अरे कायद्यात बसत नाही, तुम्ही कोत्या मनाचे आहात म्हणून बसत नाही. वरळी कोळीवाड्याला जर सुप्रीम कोर्ट निकाल देऊ शकतं त्याच कायद्याचा आधार देऊन जमीन मालकी हक्काने तुम्ही गावठाणं का देत नाही? कशाला अडवून ठेवलंय? हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणूनच मराठा ब्राह्मण या देशामध्ये ओबीसींचे शत्रू आहेत आणि शत्रू सारखं ते वागतात. ज्या पद्धतीने मराठ्यांची घुसखोरी आज ओबीसी आरक्षणामध्ये चालते आणि या ओबीसी आरक्षणाला संपवण्याचा प्रयत्न इथले एकनाथ शिंदे करतात, खोटे दाखले द्यायचा प्रयत्न करतात, मराठ्यांना ओबीसींचे कुणबी दाखले देऊन यांची घुसखोरी करतायत. ती घुसखोरी थांबवण्यासाठी आमच्या लोकांनी पण संघर्ष केले पाहिजेत. कारण लोकनेते दिबा पाटील हे ओबीसींचे महान नेते होते, ज्यांनी राष्ट्रीय स्तरावर आम्हाला
नेतृत्व दिलं आहे. आणि म्हणून गावठाण हक्क कायदा हा ओबीसीसाठी किती महत्वाचा आहे, एससी एसटी आदिवासींसाठी किती महत्वाचा आहे. तर या लोकांना देशात जमिनीच भेटल्या नाही. सगळ्या जमिनी ब्राह्मण आणि मराठ्यांकडे आज गुजराती व्यापाऱ्यांची त्यांना भर पडली. हे सगळे उच्चवर्णीय आहेत. आणि म्हणून गावांचं नियोजन हे का करत नाही, तर या शूद्रांना म्हणजे ओबीसीना भूमीहीन यांना करायचं आहे, घरहीन करायचं आहे. हे जे लोकशाहीतले षडयंत्र आहे की देशाला 70 वर्ष स्वातंत्र्य पूर्ण होऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा यांची मनुस्मृती जागी झालेली आहे. आणि म्हणूनच आम्ही अगोदर जे कायदे केले त्या कायद्यांमध्ये आपल्याला मी सांगतो की मंडल आयोग जो आला त्या मंडल आयोगाने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एकूण जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये जवळजवळ 85% जमीन या 15% ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडेच आहे, संस्थानिकांकडे आहे. ह्या जमिनी आजही उदयनराजे भोसलेंकडे 42,000 एकर जमिनी, या जमिनीचं वाटप लोकांना झालं पाहिजे. आणि म्हणूनच आज आमच्याकडे जमिनी नाहीत. स्वातंत्र्यानंतर कुळ कायद्याने ज्या आम्हाला जमिनी प्राप्त झाल्या होत्या, अल्प जमिनी प्राप्त झाल्या होत्या, त्या एमआयडीसीच्या नावाने, सिडकोच्या नावाने, सेजच्या नावाने, नैनाच्या नावानं हे लोक लुटतात. आणि म्हणून आता घरांचा संघर्ष हा तीव्र संघर्ष करून जिथे रिकाम्या जागा आहेत, मग शेतच्या असतील सगळ्या जागा त्या आम्ही परत घेतल्या पाहिजे. आणि हे परत घेण्याचं आंदोलन आम्ही तात्काळ सुरू केलं पाहिजे. आणि म्हणून मंडल आयोगाने सांगितलं की ब्राह्मण आणि मराठ्यांच्या प्रमाणात त्यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त जमिनी सरकारने घ्याव्यात आणि जे भूमिहीन लोक आहेत त्यांना त्या जमिनी वाटाव्यात असं मंडल आयोगाने सांगितलं होतं. परंतु आगरी कोळी लोकांना सगळ्या उत्सवांमध्ये, गणेशोत्सव असतील, दहीहंडी असतील, नवरात्र असतील, यात असं काही गुंतवलेलं आहे ब्राह्मण मराठ्यांनी धर्म म्हणून. आणि धर्म म्हणून हे चित्रपट काढायला लागलेत पैसे लावून. आणि हे हिंदुत्व आहे, अमकाय ढमकाय असं सांगून लोढासारखे व्यापारी बिल्डर इथल्या ठाणे जिल्ह्यातल्या आगरी कोळ्यांना लुटतात आणि सणामध्ये गाफील ठेवतात. हिंदुत्वाच्या नावाने पुन्हा एकदा मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीमध्ये मंडल आयोगाने समानतेसाठी, सामाजिक न्यायासाठी, संविधानिक न्यायासाठी आम्हाला जमिनी देण्याचं सुतोवाच केलं होतं. जमिनी देण्याचा आदेश त्या मंडळ आयोगाचा होता. दिबा पाटलांच्या नंतर ओबीसीना एकही नेता राहिला नाही. सगळे नेते हिंदुत्ववादी झाले. आज मला अभिमान वाटतो गणेश नाईक, मंदाताई म्हात्रे, प्रशांत ठाकूर यांना त्यांच्या मित्रांनी कोणी सांगितलं आणि म्हणून ते जमीन मालकीने पाहिजे एवढं तरी बोलायला लागलं. खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने वाशीमध्ये एकट्या मराठा जातीची बाजू घेतली. खरं म्हणजे मराठे हे सामाजिकदृष्ट्या मागासच नाहीत. त्यांना सगळ्या जमिनी, जागा, नेतृत्व, प्रतिनिधी, तहसीलदार त्यांचे, कलेक्टर त्यांचे, पोलीस त्यांचे, मुख्यमंत्री त्यांचे, महसूल मंत्री त्यांचे, गृहमंत्री त्यांचे. असं असताना ओबीसींचं आरक्षण मागतात. ही ओबीसींची फसवणूक आहे. आणि हेच आज लोक जसं बळीराजाच्या डोक्यावर 2 पावलं ठेवली आणि तिसरं आकाशात ठेवून त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात गाडलं, या पद्धतीने बळीराजा असलेल्या आगरी कोळ्यांना पाताळात गाडण्याचा प्रयत्न इथल्या मुख्यमंत्र्यांकडून होतोय. हा प्रयत्न थांबवायचा असेल तर गावठाण हक्काचा लढा आम्ही पूर्ण देशात दिला पाहिजे. आणि म्हणून मुंबईत जे लढे होतात ते देशात पोहोचतात. आणि म्हणून एक जाहीर सभा दिबा पाटलांच्या नावासाठी जशी आम्ही घेतली तसं गावठाण हक्कांचा एक मोठा आक्रोश या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आम्ही केला पाहिजे. आणि सांगितलं पाहिजे की महाराष्ट्राच्या जमिनी तुम्ही अडवून ठेवल्यात त्या कशासाठी, तुमची लोकसंख्या किती, एकूण लोकसंख्या 15% तुमची ब्राह्मण मराठ्यांची, ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांची असेल तर 85% जमिनी तुम्हाला हव्यात कशाला. आणि म्हणून 85% स्त्री शूद्र, अतिशूद्र, मागासवर्गीय समाज आहे, यांना आपल्या हक्कांच्या जमिनी मिळवाव्या लागतील. ज्या पद्धतीने या 95 गावातल्या आगरी कोळ्यांना गावांमध्ये चेपलेला आहे त्यांना घट्ट असं एकत्र आले आणि त्याला झोपडपट्टी घोषित करण्याचा प्रयत्न इथे येणारे मंत्री करतात. यांना त्यांची जागा दाखवून घ्यायची असेल तर या निवडणुकीमध्ये यांना सांगितलं पाहिजे जोपर्यंत जमीन हक्क आम्हाला मिळत नाही, निवडणुकीच्या शेवटच्या दिवसाच्या आज जर जमीन मालकी हक्क या लोकांनी दिला नाही तर यांना गावामध्ये, खरं म्हणजे आता ते मराठ्यांची पद्धत आहे, मी असं म्हणणार नाही की यांना बंदी घाला, यांना गावात येऊ द्या, पण त्यांना समोर प्रश्न विचारा की तुमच्याकडे राज्य असताना तुम्ही आम्हाला जमीन मालकी का दिली नाही. आता तुम्हाला मतं मागण्याचा अधिकार नाही. या देशातले सागरी सीमांचे संरक्षक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख, बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याचे सगळ्यात मोठे संघर्ष नायक आगरी कोळी भंडारी समाज, कुणबी समाज यांनी सांगितलं पाहिजे, अरे तुम्ही महाराष्ट्र लुटला, आज फक्त आम्ही जमिनी म्हणजे आमच्या घराखालच्या जमिनी सुद्धा तुम्ही देत नसाल तर तुम्ही राज्य सोडावं. हे राज्य चालवण्याची, महाराष्ट्राचं राज्य चालवण्याची, देशाचं शासन चालवण्याची हिंमत इथल्या आरमारी सागरपुत्रांमध्ये आहे, मातृसत्ताक आगरी कोळ्यांमध्ये आहे. तुम्ही मध्ये पडायचं कारण नाही. तुम्ही आता सोडून द्या राज्य, आम्ही आमचं राज्य चालवू. आणि म्हणून आगरी कोळ्यांना माझी विनंती आहे की याच्यामध्ये केवळ लोकांना शिव्या देण्याचा कार्यक्रम मी करत नाही, तर आपल्या लोकांनी जे घोडचुका केल्यात त्या घोडचुकांपैकी सगळ्यात मोठी घोडचूक आजही आहे, गाव कमिटी आम्ही करत नाही, एकामेकांविषयीचा राग सोडत नाही,
एकामेकांविषयी जो असलेला राग सोडा. भावाभावांमधली भांडणं असतील ती भांडणं मिटवा. भावा बहिणीमधली बहिणीमधली भांडणं मिटवा. विनम्र व्हा, नम्र व्हा, दुसऱ्यांच्या घरी जा आणि गावातल्या एखाद्या शाळेमध्ये, मंदिरामध्ये एक जाहीर सभा लावा. गाव कमिटी करा, लोक वर्गणी काढा. पहिलं गाव मोजून घ्या. आमचं गाव किती आहे हे मोजण्याची जबाबदारी गुगलवर आणि शिडकोवर देऊ नका. जे आपले शत्रू आहेत ते प्रामाणिकपणे आपलं गाव मोजू शकत नाहीत, आमच्या जमिनी आम्हाला देणार नाही. आणि म्हणून सगळ्यांच्या साक्षीने आम्ही गावाच्या भोवतीची सीमारेषा आखून आमच्या गावातली जमीन 100 एकर आहे, 200 एकर आहे, 300 एकर आहे मोजली पाहिजे. घरांची जमीन मोजली पाहिजे, रस्ते मोजले पाहिजेत, मोकळ्या जागा मोजल्या पाहिजेत, मंदिरं मोजली पाहिजेत, शाळा मोजली पाहिजेत, मैदानं मोजली पाहिजेत आणि ही सगळी जागा आमची आहे याचा ठराव महसूल विभागाला दिला पाहिजे. भारतामध्ये संविधान आहे. कुठल्याच राज्यकर्त्यांनी समजू नये की आता 25 वर्ष पुढचे आमचे आहेत. याच्यामध्ये आता असलेलं कुठलंच सरकार पुढल्या वेळी निवडून येऊ शकत नाही. कारण यांची लायकी यांनी या आदेशाने दाखवलेली आहे. अरे या देशातल्या भूमिपुत्रांना तुम्ही त्यांची घरं जिथे आहेत ती घरं यायची घेण्याची तुमची हिंमत पण नाही आणि लायकी पण नाही. मग तुम्ही कबूल करता की नाही हे उचित होणार नाही. म्हणजे तुमची काय हिंमत आहे का घ्यायची? या घ्यायला तुम्ही. मग तुमची हिंमत नाही त्यांना मालकी देऊन टाका. साधा विषय आहे. पण ते साधा विषय, साधा अधिकार द्यायला तयार नाहीत आणि म्हणून हे आमचे शत्रू आहेत. ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. मी काय इथला विरोधी पक्ष नाही, इथले विरोधी पक्ष नेते आहेत उद्धवजी ठाकरे. आणि ते लढतीलच, परंतु आम्ही सामान्य जनता आहोत, सामान्य नागरिक आहोत आणि म्हणून हे असे आदेश काढून आम्हाला भाडेकरू ठरवतात. त्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि जमीन हक्कासाठी सरकारवर, नेत्यांवर अमका नेता आम्हाला देईल, तमका कोणी देणार नाही. हे आपल्याला संघर्ष करून मिळवावं लागेल. कुळ कायदा आम्ही संघर्ष करून मिळवला. इंग्रजांचं सरकार असताना इथल्या सावकार, जमीनदार, ब्राह्मण, मराठ्यांच्या विरुद्ध लढून मिळवलाय. तो आमचा पराक्रम आहे. त्या नेतृत्वाची आठवण करा. त्यांच्या घरामध्ये फोटो लावा. लोकनेते नारायण नागू पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकनेते दत्ता पाटील, लोकनेते दिवा पाटील आणि 5 हुतात्म्यांचे फोटो लावा. तिथून तुम्हाला लढायची प्रेरणा भेटेल. आणि म्हणून दिवा पाटलांची आठवण ठेवा. दिवा पाटील म्हणजे फक्त विमानतळाला नाव देण्याचा कर्मकांडी कार्यक्रम नाही, तर दिवा पाटलांचं जे संघर्षमय जीवन आहे हे प्रत्येक तरुणाने आपल्यामध्ये आणलं पाहिजे. यासाठी मी बोलतो. माझं काही चुकत असेल तर आपण सांगा, पण चांगलं असेल तर लवकरात लवकर गावांचे ठराव घ्या आणि नगर विकास खात्याला उत्तर द्या. जर तुम्ही मालकी अधिकार दिला नाही तर गावागावात याचं जाहीर दहन आम्ही करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.